नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मधील टॉपिक 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोएमचा वर्कशॉप पाहणार आहोत। याआधी आपण या पोएमचे चिटचॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। तर वर्कशॉपसाठी क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम। त्यातलं पहिलं आहे बघा, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम। तर हे वाक्य आपण असं पूर्ण करणार आहोत, The city to my village. The city to my village. The city to my village. त्यानंतर B. According to the child, the route of his village is tough and full of snakes and scorpions. Snakes and scorpions. Snakes and scorpions. त्यानंतर C, the child wants a basket full of moonlight on load. आणि D, the child wants to light the dark route so that his father returns early. Father returns early. Father returns early. तर अशा प्रकारे जो पहिला प्रश्न आहे त्याचे आपण वाक्य कंप्लीट करू शकतो। फर्स्ट बघा, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू माय विलेज। बी, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स। सी, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन। डी, the child wants to light the dark route so that his father returns early. Question number 2, write down the describing words used for the following nouns. म्हणजे खाली आपल्याला नाउन्स दिलेले आहेत जे कवितेतले आहेत आणि त्यासाठी आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच तिथे ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत की कवितेमध्ये त्या नाउनसाठी कोणत्या प्रकारचे ॲडजेक्टिव्ह किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स वापरलेले आहेत ते बघूया। क्वेश्चन नंबर 2, फर्स्ट आहे मून्स। मून्स साठी आपण डिस्क्रायबिंग वर्ड वापरणार आहोत स्मॉल। मून्स साठी आपण डिस्क्रायबिंग वर्ड वापरणार आहोत स्मॉल, म्हणजे स्मॉल हे तिथे ॲडजेक्टिव्ह आहे। त्यानंतर रूट, रूट साठी टफ हा शब्द आलेला आहे कवितेत, टफ रूट। थर्ड आहे विलेज, इथे माय किंवा होल हे ॲडजेक्टिव्ह येईल आणि विलेज म्हणजे गावासाठी हे आपण विशेषण वापरलं। त्यानंतर मॉर्निंग, मॉर्निंगसाठी अर्ली मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग हा डिस्क्रायबिंग वर्ड, अर्ली हा डिस्क्रायबिंग वर्ड कवितेमध्ये आलेला आहे। म्हणजे स्मॉल, टफ, माय ऑर होल ऑर अर्ली हे डिस्क्रायबिंग वर्ड्स या शब्दांसाठी आपण वापरू शकतो। क्वेश्चन नंबर 3, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज। हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेस? आन्सर इन युअर नोट। First, give me moonlight, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. म्हणजेच या ओळीमधला अर्थ जो आहे तो आपल्याला सांगायचा आहे। तो काय होऊ शकतो बघा, द इंटेन्स डिझायर ऑफ चाइल्ड टू लाइट द डार्क रूट फ्रॉम सिटी टू हिज विलेज इज इम्प्लाइड इन द लाइन. इट शोज द चाइल्ड्स anxiety and desire to light the dark path to his village with a lot of moonlight forever. He imagines that the moonlight will relieve his people from the painful sufferings caused by dark route to his village. त्यानंतर B, I want to light the dark route so that my father returns early. पुढील ओळीने काय सूचित होते बघा, तर he wants his father to return home early. His father goes early in the morning while he is sleeping. The poet wants him to be with his father at night, and he wants to hear fairy tales and stories from his father
बिफोर ही स्लीप्स. असा अर्थ या दोनही ओळींमधून सूचित केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएट दॅट प्रूव्स द फॉलोइंग. फादर रीचेस होम लेट आफ्टर डार्क. या ओळीतून काय सूचित केलेलं आहे किंवा कोणती ओळ आहे बघा. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. यासाठी कोणती ओळ वापरलेली आहे कवितेत. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. नंबर बी. ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. त्यासाठी बघा ओळ आहे. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम ही. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि त्यानंतर रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. तर त्यासाठी ओळ आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तर अशा प्रकारे ही एक ओळ आपण लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 5. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग फुल ॲज सफिक्स. म्हणजेच फुल या सफिक्सचा वापर करून आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला 2 वर्ड्स दिलेले आहेत बघा. बास्केटफुल अँड बकेटफुल. मग अशा प्रकारे आपण वेगवेगळे शब्द फुल या सफिक्सने लिहू शकतो. ते शब्द कोणते आहेत तर बॅगफुल, त्यानंतर हँडफुल, त्यानंतर सॅकफुल. बऱ्याच प्रकारचे शब्द आपल्याला असे लिहिता येतील. त्यानंतर पॉकेटफुल, आणि हाऊसफुल. अशा प्रकारचे शब्द आपण वेगवेगळे जे आहेत जे फुल या सफिक्सने आपल्याला वापरता येतात, लिहिता येतात, तर ते असे लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलायटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. आता अलायटरेशन आणि रिपिटेशन हे जे 2 शब्द आहेत ते म्हणजे फिगर ऑफ स्पीच. म्हणजेच मराठीत आपण त्याला अलंकार असं म्हणतो. तर अलायटरेशनची जी एक्झाम्पल्स आहेत ती लिहायची आहेत आपल्याला 2 आणि रिपिटेशनची एक्झाम्पल्स लिहायचे आहेत 2. तर बघा अलायटरेशनसाठी आपली जी कविता आहे त्या कवितेमधील ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लो ही एक ओळ. आणि दुसरी आय वॉन्ट टू सो सीड्स फ्रॉम ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. या 2 ओळी आपण अलायटरेशनसाठी एक्झाम्पल म्हणून लिहिणार आहोत. त्यानंतर रिपिटेशनसाठी बघा नो रिपिटेशन इन दिस स्टांजा. कारण एकाच ओळीमध्ये एखादा शब्द रिपीट होईल अशी एकही ओळ या कवितेमध्ये आलेली नाहीये. त्यामुळे रिपिटेशनसाठी या कवितेतील कोणतीही ओळ आपल्याला लिहिता येणार नाही. क्वेश्चन नंबर 7 आहे. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. तर त्यासाठी ॲप्रिसिएशन कसं लिहायचं आहे बघा. फर्स्ट टायटल म्हणजे आपण टायटल लिहिणार आहोत बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पोएट. द पोएट ऑफ द पोएम इज सुनील शर्मा. थीम और सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन अ रिमोट विलेज untouched by modern amenities. The child is too far from the modern urban life that even his remedy for the plight of his villagers seems quite innocent and plain. Rhyme scheme. There is no rhyme scheme in this poem. This is a poem is in free verse. Figure of speech, alliteration आणि apostrophe. त्यानंतर स्पेशल फीचर्स लिहिताना द पोएम इज रिच इन इट्स इमॅजरी. द वर्ड पोर्ट्रेट ऑफ द चाइल्ड हू डिझायर्स टू लाईट द डार्क पाथ टू हिज विलेज विथ मूनलाईट will always remain in our memory. The image brings forth the intense remoteness of the Indian village in the middle of nowhere. फेवरेट लाईन्स आपल्याला ज्या आवडतील त्याच आपल्याला कवितेत लिहायच्या आहेत.
मग इथे आपण लिहू शकतो आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली आणि आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तर अशा प्रकारे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न कंप्लीट होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे क्वेश्चन नंबर 9. डिस्कस विथ युअर फ्रेंड ब्रदर और सिस्टर your classmate and write your list of wishes to make your village or town city people happy. You can use the following words. आपल्याला खाली वर्ड्स दिलेले आहेत ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कोऑपरेट और कम्युनिकेट आणि त्यावरून आपण अशा गोष्टींची यादी तयार करायची आहे की जे आपल्या समाजाला आनंदी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. फर्स्ट, टू प्रोव्हाइड ऑल मॉडर्न फॅसिलिटीज लाईक इलेक्ट्रिसिटी, गुड रोड्स, water supply, etc. to villagers living in remote areas. Number 2, to improve the condition of poor farmers with aids, funds and full support during drought. Number 3, to eradicate poverty, ignorance and illiteracy. Number 4, to keep their surroundings clean and healthy. Number 5, to fight against injustice, corruption and terrorism. Number 6, to maintain peace and order in the society. Number 7, to remove their beliefs in superstitions. And number 8, to make them aware of their sense of duty. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 9 सॉल्व केला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 10, लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. म्हणजे काल्पनिक कवितेच्या कल्पना करून काही ओळी लिहायच्या आहेत. तर इथे आपल्याला फॉर एक्झाम्पल म्हणून सोविंग द सीड्स ऑफ मूनलाईट अशी दिलेली आहे. तर लेट्स फाइंड द रोड टू स्पेस, ट्रॅव्हलिंग अमंग द स्टार्स इन द गॅलेक्सी, वी विल लर्न द होल ऑफ देम, their history, geography and the aliens who might live there. म्हणजेच ही कविता आपण अशा पद्धतीने लिहू शकतो बघा. कविता लिहित असताना आपण ओळी अशा लिहू शकतो. सोविंग the seeds of moonlight, sowing the seeds of moonlight. त्यानंतर लेट्स फाइंड द रोड टू स्पेस, ट्रॅव्हलिंग among the stars in a galaxy. We will learn the whole of them and their history, geography and the aliens who might live there. तर अशा प्रकारे आपण ही कविता लिहू शकतो हे लक्षात घ्या. तर आज आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही जी कविता आहे, ही जी पोएम आहे, त्याचा आपण वर्कशॉप सॉल्व केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.